फक्त अर्धा तासामध्ये तयार होणारे अखंड साबुदाण्याचे पापड. पापडमध्ये साबुदाण्याचे कण अखंड दिसत असतील, अजिबात साबुदाण्याचा चुरा होणार नाही. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. सुरुवातीला साबुदाणा साफ करून घेतला. आता यामध्ये पाणी टाकून सुरुवातीचं जे पाणी आहे ते काढून टाकायचं, म्हणजे साबुदाण्यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल. तर बघा, मी ते सुरुवातीला पाणी टाकलं आणि हे पाणी काढून घेतलेलं आहे. पुन्हा या साबुदाण्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. साबुदाणा बुडेल इतकं पाणी टाकायचं आणि 10 मिनिटांनी सर्व पाणी काढून टाकलेलं आहे. आता हा साबुदाणा 2 ते 3 तास किंवा 4-5 तास भिजवून घ्यायचा. मी ते 3 तास हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. आणि बघा, साबुदाणा चांगला भिजलेला आहे. तुम्ही दिवसभर हा साबुदाणा भिजवून घेतला तरी चालेल. आणि साबुदाणा बघा चांगला मोकळा मोकळा सुद्धा झालेला आहे. आता या साबुदाण्यामध्ये जेवढा साबुदाणा आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. मी हा साबुदाणा मोठ्या बाउलमध्ये काढून घेतला आणि याच भांड्याने पाणी मोजून घेतलेलं आहे. एवढं पातेलभर हा साबुदाणा भरलेला आहे. तेवढंच पाणी मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आणि गरम केलेलं सर्व पाणी या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं. आता पाणी सर्वीकडे मिक्स करून घ्यायचं आणि फक्त झाकण ठेवून रात्रभर हा साबुदाणा या गरम पाण्यामध्ये भिजू द्यायचा आहे. बघा, सुरुवातीला 3 तास थंड पाण्यामध्ये आपण साबुदाणा भिजवून घेतला आणि रात्रभर उकळत्या पाण्यामध्ये किंवा 10 तास रात्रभर हा साबुदाणा या गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. आणि बघा, साबुदाणा फुलून डबल झालेला आहे. साबुदाण्याचे जे दाणे आहेत ते मोठे मोठे तयार झालेले आहेत. साबुदाणा अगदी मऊसूत भिजलेला आहे आणि साबुदाण्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा शिल्लक आहे. आता जेवढा साबुदाणा भिजलेला आहे त्याच्या अर्ध पाणी घ्यायचं आहे. एक पातेलभर साबुदाणा असेल तर अर्ध पाणी इथे गरम करून घ्यायचं. जो आत्ता भिजलेला साबुदाणा आहे त्याचं अर्ध पाणी मी मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेतलं आणि हे पाणी झाकण ठेवून गरम करून घेतलं. पाणी गरम झालं की यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकून घ्यायचं. मीठ थोडंसं कमी वापरायचं, कारण की साबुदाणा आता खूप फुलेल आणि पापड सुकल्यानंतर त्यांची साईज खूप कमी होते आणि नंतर पापड खारट लागतात. म्हणून मीठ थोडं कमी वापरायचं. उकळत्या पाण्यामध्ये मीठ टाकलं, पाण्यामध्ये मीठ मिक्स करून घेतलं आणि आता हा भिजलेला साबुदाणा यामध्ये टाकायचा आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. आणि बघा, इथे संपूर्ण साबुदाणा टाकल्यानंतर एकदम पटपट साबुदाणा आपल्याला मिक्स करायचं नाही, कारण की साबुदाण्याचे दाणे खूप मऊसूत झालेले आहेत आणि जर खूप पटापटा हलवलं तर मग पूर्ण साबुदाण्याचा इथे चुरा होऊन जाईल. एकदम हलक्या हाताने साबुदाणा तळापासून मिक्स करायचा आहे. तळाला साबुदाणा लागू द्यायचा नाही. फक्त 1 मिनिटामध्ये साबुदाणा ट्रान्सलुसंट होण्यास सुरुवात झालेली आहे. साबुदाण्यामध्ये रात्रीच उकळतं पाणी टाकलेलं असल्यामुळे साबुदाणा लगेच शिजतो. 3 मिनिटांमध्येच बघा, साबुदाण्याचा संपूर्ण कलर चेंज होण्यास सुरुवात झालेली आहे आणि अगदी 5 मिनिटांमध्ये संपूर्ण साबुदाणा इथे ट्रान्सलुसंट झालेला आहे. आणि बघा, मी मिक्स करताना तळापासूनच मिक्स केलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने मिक्स केलेला आहे. खूपसुद्धा हलवलं नाही. खूप हलवलं तर साबुदाण्याचे दाणे जे आहेत ते मोडून जातील. तुम्हाला पापडामध्ये साबुदाण्याचे अखंड दाणे नको असतील तर साबुदाणा इथे पटपट मिक्स करायचा आणि संपूर्ण साबुदाण्याचे इथे चुरा करून घ्यायचा. मी अगदी हलक्या हाताने साबुदाणा मिक्स करून घेतला आणि बघा, पूर्ण 5 मिनटं झालेली आहेत आणि 5 मिनटामध्ये संपूर्ण साबुदाणा ट्रान्सलुसंट झालेला आहे आणि साबुदाणा इथे चांगला शिजलेला सुद्धा आहे. आता मी इथे गॅसची फ्लेम बंद केली आणि आता हा साबुदाणा थोडासा थंड करून घ्यायचा आहे. मी आता अर्धा तास हा साबुदाणा थंड करून घेतला. बघा, मला साबुदाण्याचे थोडेसे जाड पापड बनवायचे आहेत म्हणून मी साबुदाणा थोडासा थंड करून घेतला. तुम्हाला एकदम पातळ पापड जर बनवायचे असतील तर गरम गरम ज्यावेळेस साबुदाण्याची पेज आहे त्याच वेळेस पापड बनवून घ्यायचे. आणि बघा, साबुदाणा थोडा थंड झालेला आहे. त्याच्यामध्ये बोट टाकला तर बोटाला गरम लागते, मात्र खूप चटका बसत नाही. आता इथे छोटी पळी घेतलेली आहे आणि बघा, साबुदाण्याचे अखंड दाणे तुम्हाला इथे या साबुदाण्याच्या पेजमध्ये दिसत असतील. आता या पळीवर साबुदाणा घ्यायचा आणि इथे प्लास्टिकवरती या पद्धतीने पसरवायचा आहे. मला इथे थोडे जाड आणि साबुदाण्याचे अखंड दाणे पापडमध्ये ठेवायचे होते, म्हणून मी साबुदाणा थोडासा थंड करून घेतला आणि या पद्धतीने पापड बनवून घेतले. तुम्हाला जर पातळ पापड बनवायचे असतील तर फक्त साबुदाण्याची पेज गरम आहे त्याच वेळेस पटापट पापड पसरवून घ्यायचे. साबुदाण्याची पेज गरम असली की पापड पटकन पसरतो, पातळ होतो. मी ते जाड पापड बनवायचा होता म्हणून साबुदाण्याची पेज थोडी थंड करून घेतली. आणि बघा, या पद्धतीने पापड तयार झालेले आहेत. माझ्या इथे ऊन येत नाही म्हणून मी टोटल 8 दिवस फॅनखाली हे पापड सुकवून घेतलेले आहेत. आणि जर खूप ऊन येत असेल तर उन्हामध्ये 3 दिवसातच हे जाड पापडसुद्धा सुकतील. आणि बघा, या पद्धतीने पापड तयार झालेले आहेत. टोटल 53 म्हणजे 53 पापड तयार झालेले आहेत. अर्धे सुकलेले पापड मुलांनी भरपूर खाऊन घेतले, कारण साबुदाण्याचा तसा पापड खूप छान लागतो.
आता इथे तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला एक पापड टाकून बघूयात. तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही आणि खूप थंडसुद्धा ठेवायचं नाही. पापड जाड आहे त्यामुळे मध्यम गरम तेलामध्ये पापड टाकला. पापड तळून वरती आला की 2-3 सेकंद त्याला तेलामध्येच ठेवायचं. अलटपलट करायचं म्हणजे आतपर्यंत पापड तळला जातो. जर पातळ पापड बनवलेले असतील तर बघा पटकन पापड तेलामधून बाहेर काढून घ्यायचा. पातळ असल्यामुळे तो पटकन तळला जातो. मी बनवलेले पापड जाड असल्यामुळे तळण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागलेला आहे. आणि मी जे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये बघा मी आधी थोडे वेफर्स तळून घेतलेले होते आणि त्याच तेलामध्ये मी हे पापड तळून घेतले. तुमच्याजवळ मोठी कढई असेल किंवा मोठ्या कढईमध्ये पापड तळणार असाल तर एकाच वेळेस 3-4 पापडसुद्धा तळू शकता. माझी इथे उपवासाचे तळण्याची जी कढई आहे ती छोटी आहे त्याच्यामुळे मी एकच पापड इथे तळून घेतलेला आहे. याच पद्धतीने सर्व पापड तळून घेतलेले आहेत. अगदी खुसखुशीत जर साबुदाण्याची चकली बनवायची असेल तर त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे. नक्की जाऊन चेकआउट करू शकता. आता इथे याच पद्धतीने सर्व साबुदाण्याचे पापड तळून घेतलेले आहेत आणि बघत असाल पापड तळल्यानंतर साईजने डबल फुललेला आहे. पापड मी बनवतानाच खूप जाड बनवलेले होते तरीसुद्धा बघा पापड एकदम फुलून डबल झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र असे साबुदाण्याचे पापड तयार आहेत. आता हे पापड तोडूनसुद्धा बघूयात. जाड असले तरी आतपर्यंत खुसखुशीत हा पापड तयार झालेला आहे. फक्त या पापडांना चांगलं ऊन दाखवून पूर्ण सुकवून नंतरच तळायचे आहेत. माझ्या हाताला लागलेल्या साबुदाण्याच्या दाण्यांवरून तुमच्या लक्षात आलं असेल पापड खूप खुसखुशीत तयार झालेला आहे. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि अशा साध्या सिंपल घरगुती रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.